एक मोठी बातमी आहे। रोहित पवार हे सध्या पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात या दोघांमध्ये देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांच्या देखील भेटीगाठी घेतलेल्या आहेत। अनेक वेळेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील त्यांनी वारंवार शंका उपस्थित केली आहे आणि आता रोहित पवार हे थेट पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळतं आहे। अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर अनेक खरं तर शंका देखील उपस्थित केल्या जात होत्या आणि हाच मुद्दा घेऊन रोहित पवार हे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं कळतं आहे। त्यामुळे या भेटीच्या दरम्यान रोहित पवार हे त्यांच्याकडे असणारे काही पुरावे पोलीस महासंचालकांच्या समोर ठेवतात का हे देखील कळू शकेल। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। निलेश, यामिनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकामध्ये अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर झालेली आहे। ती आता 0नं बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला वर्ग देखील झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणी नेमके काय सध्याची अपडेट आहे किंवा या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी नेमकं काय केले आहे याच अनुषंगाने भेटण्यासाठी आता आमदार रोहित पवार डीजी ऑफिसला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची ते भेट घेत आहेत आणि अजित पवारांच्या अपघाताच्या अनुषंगानं आणखीन त्यांच्याकडे जे काही पुरावे आलेले आहेत आणि काही संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आज पोलीस महासंचालकांसमोर सादर करताना आपल्याला रोहित पवार दिसते। आता या संपूर्ण प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांना आतापर्यंत काय काय कारवाई केलेली आहे, कशा पद्धतीनं तपास पुढे जात आहे या सगळ्यांची माहिती देखील त्यांना या निमित्तानं मिळण्याची शक्यता आहे। यामिनी, निलेश धन्यवाद माहितीसाठी। रोहित पवार हे सध्या पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याची दृश्यही आपण बघतोय। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते। आतापर्यंत रोहित पवार यांनी महाराष्ट्रामधल्या आणि दिल्लीमधल्या देखील महत्त्वाच्या नेत्यांची भेटही घेतलेली होती। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या संदर्भात त्यांनी वारंवार काही सवालही उपस्थित केलेले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।